स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मी आहे रीमा, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही साईबाबाच्या टेम्पलला निघालो आहोत। आमच्या घरापासून साईबाबाचं टेम्पल हे अगदी 10-15 मिनिटावर आहे। म्हणजे कारने गेलात तर आम्ही मोस्टली तिथे शनिवारी रविवारी जातो, पण या नवरात्रीमध्ये रोज जाण्याचा आम्ही प्लॅन केला आहे। 2 दिवस तो सक्सेस झाला, आज 3रा दिवस आहे आणि आम्ही आजही जात आहोत। आणि 2 दिवस मी रोज ठरवते की मी प्रसाद घेऊन जाईन, पण काही जमलं नाही, तर मी आज प्रसादही बनवला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत साईबाबाच्या टेम्पलला। चला तर मग जाऊया। चला तर आता आपण निघतोय मंदिराकडे। तुम्हाला थोडा रोडवरचाही व्ह्यू दाखवते। आपल्या इंडियामध्ये कसं ना, आपण रोडच्या डाव्या साईडनी जाते आपली गाडी, आपण डाव्या साईडनी चालतो, पण इथे आपल्याला उजव्या साईडनी जायचं आहे। आणि आपल्या इंडियामध्ये गाडीची जी ड्रायव्हिंग सीट असते ते गाडीच्या उजव्या साईडला असते, पण इकडे डाव्या साईडला आहे। म्हणजे जे आपल्या इंडियामध्ये आहे त्याच्या एकदम उलट आहे, 180 डिग्री आहे। आणि आता जवळपास इथे ट्रॅफिक खूप कमी आहे, थोडी पुढे आम्हाला ट्रॅफिक लागेल, पण इथे खूपच कमी ट्रॅफिक आहे। रोड खूप स्वच्छ असतात आणि लोकही खूप व्यवस्थित गाडी चालवतात, सगळे रूल फॉलो करतात। तसेच आता आम्ही जवळपास मंदिराच्या जवळ आलो आहोत। इथे घरं आहेत आणि ते घर तुम्हाला तर व्यवस्थित दिसत नाहीयेत, अंधार आहे। आणि आता तुम्हाला मंदिरही दिसला असेल। आम्ही या मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि आम्ही आता करतोय मंदिरामध्ये एंट्री। आम्ही जेव्हा लास्ट टाइम गुरुवारी आलो होतो तेव्हा नवरात्रीचा फर्स्ट डे होता आणि त्याच्या लास्ट गुरुवारी आलो होतो तेव्हा गुरुपुष्पामृतचा योग होता, त्यामुळे हे मंदिर एकदम मंदिराची पार्किंग फुल झाली होती। अक्षरशः आम्हाला गाडी पार्किंग करण्यासाठी वेट करावा लागला होता। पण जेव्हा आम्ही शनिवारी रविवारी येतो तेव्हा तेवढी गर्दी नसते, लोक असतात पण कमी प्रमाणात, गुरुवारी फुल गर्दी असते। आता आम्ही करतोय गाडी पार्किंग आणि तोपर्यंत निष्काची आणि तीर्थाची इथे बडबड ही खूप चालू आहे। त्यांची आता तयारी चालू आहे की आता सीट बेल्ट वगैरे काढणं चालू आहे आणि आता उतरण्याच्याही तयारीमध्ये त्या लागलेल्या आहेत। आता हा आहे मंदिराचा परिसर, सगळीकडे लाइटिंग वगैरे। आपण फायनली मंदिरमध्ये पोहोचलो आहोत। हे आहे तनिष्का आणि ही तीर्थ आमची। फक्त आज ग्रे कलर होता, राखाडी होता, पण माझ्याकडे राखाडी कोणताच कलर नव्हता, तनिष्काकडे पण नव्हता। तीर्थाला थोडा राखाडी भेटला आहे। चला तर मग आपण मंदिरमध्ये एंट्री करून बघताय ना, किती छान मंदिर आहे, खूप स्वच्छ आहे, खूप छान वाटतं। चला तर मी तुम्हाला तर मध्ये दाखवते किती छान आहे। चलो ही आहे मेडिटेशन रूम। तुम्हाला मी इथे एक सरप्राईज दाखवणार आहे। इथे दत्तांच्या अवतारांच्या फोटो आहेत आणि त्यापैकी अवतारामध्ये तुम्हाला भेटतील इथे स्वामी समर्थ। म्हणजे मी 2-3 वेळेस आले होते पण मेडिटेशन हॉलमध्ये आले नव्हते, त्यामुळे मला स्वामी समर्थ भेटले नव्हते। पण मी जेव्हा या मेडिटेशन रूममध्ये आले आणि मी स्वामी समर्थांचा फोटो पाहिला तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण मी आता लास्ट टाइम बेंगलोरमध्ये होते, हैदराबादमध्ये होते, पण मला तिथे स्वामी समर्थ भेटले नाहीत। पण मला इथे अमेरिकेमध्ये येऊन मला माझे स्वामी समर्थ भेटले, खूप खूप आनंद झाला। माझं मन तेव्हा खूप भारावून आलं होतं। इथे सगळ्या देवांचे अवतार आहेत, तिथे गजानन महाराजही आहेत आणि सगळे गुरु, बऱ्यापैकी गुरु आहेत। मला बऱ्याच गुरूंची माहिती नाही याच्यामध्ये,
जे मेन आहेत ते मला माहिती आहेत आणि इथे बरेच लोक येतात आणि शांत मेडिटेशन करतात। आम्हाला साईबाबाची 8ची जी आरती असते तीही आम्हाला करायला भेटली। म्हणजे लोकांची बऱ्यापैकी गर्दी वाढली होती, आता खूप छान आरती झाली। म्हणजे आता कंटिन्यू 3 दिवस येतोय तर आम्हाला रोज आरती मिळते। ते आपल्याला दत्तात्रयही भेटतील, दत्ता दिगंबरा साईबाबांची छोटी मूर्ती आहे इथे, त्यांचंही दर्शन होतं आपलं छान। आणि त्यानंतर हे महाराज आहेत, गुरु आहेत, त्यांच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत। त्यानंतर नवरात्रीमध्ये त्यांनी देवीचा देखावा केला आहे। गणपतीमध्ये ते यांनी गणपती बसवला होता, तो मला वाटतं 7 दिवसाचा गणपती होता आणि व्यवस्थित प्रकारे त्याचं विसर्जनही केलं होतं। आणि आता हा नवरात्रीमध्ये देवीचा त्यांनी देखावा केला आहे। यामध्ये देवींच्या वेगळ्या रूपांची देव्या आहेत, सरस्वती, लक्ष्मी, महागौरी, म्हणजे वेगवेगळ्या गौऱ्या आहेत। परत विष्णूंचे वेगवेगळे रूप आहेत, साईबाबा आहेत, बऱ्यापैकी सगळे देव आहेत, गणेश आहेत, परत गोविंदा आहेत। साईबाबांचं अन्नदान केल्याचं पण इथे देखावा त्यांनी ठेवलेला आहे। त्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, खूप क्यूट या मूर्त्या आहेत आणि सगळ्या असं कशा एक साईजच्या एक प्रकारच्या आहेत, त्याच्यामुळे हा देखावा खूप छान वाटत होता। त्यानंतर येतो इथे राधाकृष्णाची एक छोटी छान मूर्ती आहे साईबाबांच्या तिथे मेन, ती पण खूप सुंदर आहे। त्यानंतर महादेवांचं दर्शन इथे होतं आणि मेन येतात आपले साईबाबा, यांचंही फार छान दर्शन झालं। पण आज त्यांनी राखाडी कलरचा ड्रेस घातला नव्हता, कारण आम्ही 2 दिवस आलो होतो त्या रंगाप्रमाणे त्यांनी पिवळा ड्रेस घातलेला, हिरवा ड्रेस घातला होता। आज मे बी त्यांच्याकडे राखाडी कलरचा साईबाबांचा ड्रेस नव्हता। त्यानंतर इकडे म्हणजे इकडे जी मेन मूर्ती आहे इथं आता नवरात्रीमध्ये ह्यांचं देवीचं इथं स्थापना केली आहे आणि देवींचा अभिषेक रोज इथे चालू आहे, कोणी ना कोणी करत असतं। इथे मेन जे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेची जी मूर्ती आहे ती आहे आणि पुढे त्यांनी नवरात्रीचे देवीची स्थापना केलेली आहे आणि त्यांचे अभिषेक करतात ते रोज। मोस्टली इथे ना जास्त साऊथचे लोक आम्हाला दिसले, महाराष्ट्रीयन आहेत पण खूप कमी प्रमाणात साऊथचे भरपूर लोक इथे आहेत, आंध्राचे वगैरे। पुढे दर्शन होतं व्यंकटरमणा गोविंदा आणि त्यांच्या 2 बायका महालक्ष्मी आणि पद्मावती। व्यंकटेश्वराची ही खूप छान मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे। त्यानंतर येतो इकडे आम्ही तीर्थ वगैरे घेतला आणि आलो इथे प्रसादाच्या हॉलमध्ये। ऑलरेडी तनिष्का इथे पोहोचली आहे। इथे प्रसादाचे बॉक्स आहेत, म्हणजे यामध्ये प्रसाद ठेवलेले असते, त्या प्रसाद तो बॉक्स घ्यायचा आणि इथे बसून आपण खायचं। बऱ्यापैकी मोठा हॉल आहे, आज गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला खूप कमी लोक दिसतील। इथे फुल हॉल भरलेला असतो हा म्हणजे गुरुवारी वगैरे, आणि प्रसादही खूप छान भेटतो। आता प्रसादामध्ये काय आहे तेही मी तुम्हाला दाखवते। खूप छान पॅकिंग आहे प्रसादांची आणि तो एक पॅक घ्यायचा आणि तिथे प्रसाद खाण्यासाठी बसायचा। असा असतो प्रसाद, ज्यामध्ये राईस असतं, एक स्वीट असतं आणि कोणतं तरी चणे वगैरे असतात आणि शेवयाची खीर। म्हणजे जे लोक आणतात ना ते प्रसादामध्ये देतात। बरेच लोक घरून प्रसाद आणतात, ते इथेही प्रसाद बनवतात मेन, आणि जे कोणी प्रसाद आणतात तेही ऍड करतात आणि सगळं असं मिक्स सगळ्यांना प्रसाद देतात। खूप पोट भरतं या प्रसादाने। एक पॅक खाल्लं की तुमचं फुल पोट भरतं। त्याच्यामुळं म्हणजे तनिष्का तीर्थ तरी अर्धाच यातलं खातात, आम्हाला त्यांचं खावं लागतं। एक पॅकेटमध्ये इनफ होऊन जातं आणि फुल पेटभर। कसं वाटलं मग तुम्हाला साईबाबाचं मंदिर? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आता जवळपास 8:30 झालेले आहेत। स्वामी साईबाबांची आरती करायला भेटली, चांगला पोटभर प्रसाद भेटला, व्यवस्थित दर्शन झालं, तर आम्ही आता निघतोय घरी। चलो बाय।